महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मुंबई अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण संचलनालय मुंबई प्रस्तुत सायबर गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याच्या तपासास सुरुवात केली जाते. सायबर गुन्हा हा संगणकाच्या सहाय्याने घडलेला असल्यास अशा वेळी सायबर फॉरेन्सिक अर्थात संगणक न्याय सहाय्यक विज्ञान या प्रणालीच्या सहाय्याने तपास केला जातो. तो तपास कसा करावा ते आपण सविस्तर पाहूया. संगणक न्याय सहाय्यक विज्ञान तपास पद्धतीचा पहिला टप्पा म्हणजे ओळख पटविणे. यात गुन्हा कोणत्या साधनामार्फत घडला आहे त्या साधनांची ओळख म्हणजेच संगणकाच्या प्रकारानुसार जसे पामटॉप, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप यांची ओळख पटवावी. गुन्हा घडलेल्या सीपीयूची ओळख पटविताना सीपीयूची पुढील बाजू व पाठीमागील बाजू तसेच सीपीयूचे दर्शविलेल्या चित्रफितीप्रमाणे निरीक्षण करावे व त्यावरील वेगवेगळे घटक अभ्यासावे. तसेच ओळख पटविताना गुन्हा घडलेल्या संगणकाच्या इतर संसाधनापैकी एक्सटर्नल हार्ड डिस्क, डेटा केबल इत्यादीचा चित्रफितीप्रमाणे अभ्यास. तसेच इंटरनल हार्ड डिस्कचा चित्रात दाखविल्याप्रमाणे लॅपटॉपमधील हार्ड डिस्क, मिनी फ्लॅश ड्राईव्ह टाईप हार्ड डिस्क आणि डेस्कटॉपमधील हार्ड डिस्क यांचे निरीक्षण करावे. गुन्ह्यामध्ये CD किंवा DVD यांचा उपयोग झाला असल्यास त्यांच्या साठवण क्षमतेनुसार त्यांची ओळख पटवावी. जेव्हा क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर करून सायबर गुन्हे घडतात म्हणजेच आर्थिक फसवणूक केली जाते, यात मुख्यतः स्कीमरचा वापर केला जातो. चित्रामध्ये स्कीमरचे अनेक प्रकार दाखविण्यात आलेले आहेत, ते अभ्यासावे. सायबर गुन्ह्यांमध्ये डोंगल व पेन ड्राईव्ह या साधनांचा मुख्यतः वापर केला जातो. ते चित्रात दाखविल्याप्रमाणे असतात. सायबर गुन्ह्यांमध्ये वायफाय ॲडॉप्टर, वेगवेगळ्या प्रकारचे पेन ड्राईव्ह व डोंगल यांचा मुख्यतः वापर केला जातो. सायबर गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्पाय कॅमेऱ्यांचा सुद्धा वापर केला जातो. ते चित्रात दाखविल्याप्रमाणे आहेत. चित्रात दाखविल्याप्रमाणे सायबर गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर व प्रिंटर यांचा सुद्धा वापर केला जातो. सायबर गुन्ह्यांमध्ये संगणक व संगणकीय साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यांचा शोध घेण्यासाठी IP पत्ते व MAC पत्ते यांचा फार मोठा उपयोग होतो. IP पत्ते अर्थात IP ॲड्रेस संगणकीय प्रणालीमध्ये संगणक नेटवर्क आणि संगणक तसेच संगणकीय उपकरणे यांना जो संगणकीय नेटवर्कच्या नियमावलीनुसार इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर केला जातो त्यांचा पत्ता म्हणजे IP ॲड्रेस हा सॉफ्टवेअर प्रणालीवर काम करतो. सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगणक किंवा संगणकीय उपकरणांचा माग काढताना याचा उपयोग होतो. MAC पत्ते अर्थात मीडिया ॲक्सेस कंट्रोल ॲड्रेस संगणकीय नेटवर्कमध्ये जे हार्डवेअर डिव्हाइस व संगणकीय उपकरणे वापरली जातात त्यांना जो कायमस्वरूपी ओळखीसाठी पत्ता दिला जातो तो पत्ता म्हणजेच MAC ॲड्रेस होय. MAC ॲड्रेस हा लॅन कार्ड, लॅन पोर्ट, स्विच पॅनल यांना असतो. सायबर गुन्ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या संगणक किंवा संगणकीय उपकरणांचा माग काढताना यांचा उपयोग होत असतो. IP ॲड्रेस चित्रात दाखविल्याप्रमाणे काढला जातो. सायबर गुन्ह्यांमध्ये IP ॲड्रेस चित्रात दाखविल्याप्रमाणे मिळविला जातो. सायबर गुन्हे तपासातील पुढील टप्पा म्हणजे सीजर. सीजर म्हणजे जप्त करणे. सदरहू कुठलाही सायबर गुन्हा घडल्यानंतर
त्या घटनास्थळावरून गुन्ह्याशी संबंधित पुरावे व त्या स्वरूपातील ज्या वस्तू पृथक्करणासाठी अथवा न्यायालयात पुराव्याकामी आवश्यक असतात अशा पुराव्याच्या वस्तूंना तपास अधिकारी रीतसर ताब्यात घेतात. सायबर गुन्हे सिद्ध करण्यासाठी लागणारे पुरावे तपासी अधिकारी यांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक आहे. यामध्ये संगणकाची हार्ड डिस्क, सर्व्हरची हार्ड डिस्क, लॅपटॉपची हार्ड डिस्क, राउटर, पेन ड्राईव्ह, बाहेरील हार्ड डिस्क, CD, DVD, मोबाईल फोन, PDA व इतर जे डिजिटल मीडिया गुन्ह्यासाठी वापरलेले असतील, तसेच तपासी अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या ईमेलच्या प्रती, तपासी अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या ईमेलसोबत आलेल्या अटॅचमेंटच्या प्रती, तपासी अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या गुन्ह्याशी संबंधित इतर सर्व कागदपत्रांच्या प्रती, तपासी अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या कागदपत्रे बनावटीकरण केस असेल तर त्यास आवश्यक इतर सर्व कागदपत्रांच्या प्रती इत्यादी. जप्ती करणे म्हणजेच सीजर. सायबर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरून साधनांची जप्ती करताना पुढील दक्षता घ्यावी. घटनास्थळावरून गुन्हा प्रकरणातील संदर्भ कागदपत्रे सुद्धा जप्त करण्यात यावी, जसे की फायनान्शियल क्राईम म्हणजेच आर्थिक गुन्ह्यासंदर्भात अकाउंट बुकची माहिती, पासबुकची माहिती, बँक ट्रान्झॅक्शनची माहिती, क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती पाहण्यात यावी. तसेच फोर्ज्ड डॉक्युमेंट्स संदर्भात म्हणजेच कागदपत्रांची फेरबदल असल्यास शैक्षणिक दाखले, बिल पावती, पासपोर्ट, प्रॉपर्टीचे पेपर, इतर संदर्भ कागदपत्रे सुद्धा जमा करावीत. जर एखाद्या व्यक्तीच्या व्हिडिओ फाईल्स किंवा त्या व्यक्तीची छायाचित्रे ट्रेस झाली असतील तर त्या छायाचित्रांच्या साक्षांकित प्रती सोबत जोडाव्यात. घटनास्थळावर जाताना काय साधने घ्यावीत? सायबर गुन्ह्यांच्या तपासास जाताना तपासी अधिकाऱ्याने पुढील साधने बरोबर न्यावीत. त्यामध्ये कॅमेरा, लिहिणे किंवा चित्र काढण्यासाठी कागद व पॅड, सील करण्याचे साहित्य जसे की लेबल्स, पेन, मार्कर इत्यादी, तसेच होलाटाईल डेटा कनेक्शन किट, रिकाम्या CDs आणि DVDs, हॅश कॅल्क्युलेटर, राईट ब्लॉकर, क्रॉस ओव्हर वायर इत्यादी. घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी साधने. यामध्ये सहज नेता येणारी कॅरी बॅग, बुडबुडा फुगा असलेली म्हणजेच प्लॅस्टिक बबल बॅग व टूल किट यांचा समावेश असावा. घटनास्थळ कसे सुरक्षित ठेवावे? सायबर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळाला फारच महत्त्व आहे. हे घटनास्थळ कसे सुरक्षित ठेवावे हे आपण पाहू. केवळ कॉम्प्युटरच नाही तर संपूर्ण कार्यविभाग तसेच ऑफिस हे मुख्य घटनास्थळ असते. कॉम्प्युटरला हात लावणे, त्यावेळेला वापरात असलेले कॉम्प्युटर किंवा एखादे प्रोग्रॅम अथवा फाईल्स बंद करणे किंवा घटनास्थळावरून काढून टाकणे ह्या गोष्टींसाठी कोणालाही परवानगी देण्यात येऊ नये. टेलिकम्युनिकेशन्स लिंक्स अथवा केबल्स काढून टाकाव्यात. गुन्ह्याच्या ठिकाणी तपासणीचे प्रश्न. सायबर गुन्हे तपासाच्या वेळी मुख्यतः आरोपीस पुढील प्रश्न तपासकामी विचारावेत. यामध्ये प्रवेश करण्याची माहिती म्हणजेच युजर्स नेम अँड पासवर्ड, सांकेतिक स्वरूपात लपविलेली इन्क्रिप्शन, आवडत्या फाईल्स ऑफ इंटरेस्ट, ईमेल खाते माहिती म्हणजे ईमेल अकाउंट इन्फॉर्मेशन, इंटरनेट सुविधा पुरविणारा म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, लगतची साठवणूक साधने म्हणजे ऑफसाईट स्टोरेज, तसेच लपवून ठेवलेली साठवणूक साधने म्हणजे हिडन स्टोरेज डिव्हायसेस याबाबत प्रश्न विचारावेत. पॅकेजिंग व वाहतूक.
सायबर गुन्ह्यांशी संबंधित जप्त केलेल्या मुद्देमालाची पॅकेजिंग व वाहतूक करताना घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती घेऊ. मुद्देमाल पॅक करण्यापूर्वी व्यवस्थित कागदपत्रांसह त्याला लेबल केलेले असावे. जर मॅग्नेटिक मीडिया असेल तर सहज नेता येणारी किंवा हलविता येणारी पिशवी किंवा बुडबुडा फुगा असलेली प्लॅस्टिकचे आच्छादन वापरावे. डिस्केट्स, सीडी, रिमूव्हेबल मीडिया असेल तर खालील गोष्टी टाळाव्यात. त्या म्हणजे घडी घालणे, वाकविणे, ओरखडे न येऊ देणे अशी दक्षता घ्यावी. पॅकेजिंग व वाहतूक यामध्ये मुद्देमाल जर हार्ड डिस्क असेल तर त्यास कसे पॅकेजिंग करावे ते चित्रात दाखविले आहे. सर्वप्रथम हार्ड डिस्कला बबल बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करावे. तसेच नंतर त्यास लिफाफ्यात ठेवून त्यावर लेबल लावून सरकारी सील लावावे. अशा प्रकारे वाहतूक करीत असताना संगणक व संगणकीय वस्तू यांना नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच वाहतूक करत असताना संगणक तसेच संगणकीय उपकरणे सुरक्षितरित्या ठेवावेत. डिजिटल मुद्देमालाच्या वाहतुकीत खालील गोष्टी टाळाव्यात. अशा वस्तू ओलावा, इलेक्ट्रॉनिक चुंबकत्व किंवा रेडिओ ट्रान्समिशन यापासून सुरक्षित ठेवाव्यात. संपादन कार्य. सायबर गुन्ह्याचे तपासात पुढील टप्पा म्हणजेच पुरावे संपादन करणे होय. यामध्ये ज्या फाईलमध्ये सुरुवातीच्या पहिल्या डिस्कमधून मिळालेली लहानात लहान माहिती भरलेली असते तिला न्यायवैद्यक नक्कल असे म्हणतात. यामध्ये वापरावयाची साधने NCase V6 आणि V7, परिणामकारक नक्कल बजावणारा टॅब्ल्यू डुप्लिकेटर अर्थात TD2, सोलो IV, न्यायवैद्यक कागदपत्रांचा संच, ज्या माहितीपूर्ण फाईलमध्ये प्रवेश मिळवून FTK प्रतिमा काढणारे उपकरण इत्यादी. पुराव्यांचे संपादन कसे केले जाते हे या चित्रात दाखविलेले आहे. नमूद चित्रात दाखविल्याप्रमाणे पुरावा संपादन करताना टॅब्ल्यू न्यायवैद्यक डुप्लिकेटर वापरले जाते. चित्रात दाखविल्याप्रमाणे प्रतिमा काढणाऱ्या उपकरणाचा पुरावा संपादनासाठी उपयोग केला जातो. CCTV फुटेजचे विश्लेषण सुद्धा पुराव्याकामी महत्त्वाचे ठरते याबद्दल चित्रात माहिती दिलेली आहे. प्रतिमा बनविणारे उपकरण. सायबर गुन्ह्यांमध्ये पुरावे गोळा करताना प्रतिमा बनविणाऱ्या उपकरणाचा वापर महत्त्वाचा ठरतो. प्रतिमा बनविणारे FTK हे माहितीच्या फाईलची आगाऊ तसेच पूर्व प्रतिमा आणि सद्यस्थितीतील प्रतिमा बनविणारे एक साधन आहे. FTK हे साधन मूळ पुराव्यात बदल न करता संगणकाची तंतोतंत दुसरी न्यायवैद्यक प्रतिमा तयार करू शकतो. खालील प्रकरणात प्रतिमा बनविणाऱ्या FTK उपकरणाचा वापर केला जातो. त्यामध्ये हार्ड डिस्कची न्यायवैद्यक प्रतिमा तयार करणे, झिप डिस्क, CD व DVD, जप्त केलेली मशीन व नेटवर्क ड्राईव्हमध्ये साठवलेल्या न्यायवैद्यक प्रतिमेत गरजेचे असलेल्या माहितीची किंवा फाईलची पूर्वप्रतिमा पाहणे, फाईल व फोल्डरची निर्यात करणे, नियमित फाईल व डिस्क प्रतिमेचा हॅश अहवाल तयार करणे इत्यादी. संगणक आणि संगणकीय संसाधनांच्या संदर्भाने सायबर गुन्ह्यामध्ये डिजिटल पुरावे गोळा करीत असताना काही प्रमुख बाबींची काळजी घ्यावी लागते. यापैकी महत्त्वाचे म्हणजे लिहिण्यास अडथळा निर्माण करणारी साधने. यामध्ये फास्ट ब्लॉक, थंब स्क्रू व राईट ब्लॉकर यांचा वापर केला जातो. हे पुरावे काळजीपूर्वक गोळा करावे लागतात.
हॅश व्हॅल्यू अर्थात खरेपणाबद्दल खात्री, न्यायवैद्यक नकलेच्या खरेपणाची किंवा सचोटीची पडताळणी कशी करावी, डिजिटल सही याला संदेश मार्गदर्शक किंवा बोटांचे ठसे असेही म्हणतात. फाईलमध्ये अल्गोरिदमचा वापर करून एकूण अटकाव म्हणजे चेकसम तयार केला जातो. प्रत्येक फाईलचा एकूण अटकाव म्हणजे चेकसम हा एकमेव असतो. सर्वसाधारण जास्त प्रमाणात MD5 अल्गोरिदम हा एकूण अटकाव म्हणजे चेकसम म्हणून वापरला जातो. तो मोठ्या लहरीयुक्त फाईलला 128 बीट म्हणजे 32 कॅरेक्टर एकूण अटकाव म्हणजेच चेकसम तयार केला जातो. उदाहरणादाखल 32 कॅरेक्टर दाखविलेले आहे. ॲनालिसिस प्रोसेस म्हणजेच विश्लेषण प्रक्रिया, गुन्ह्यासंबंधित माहिती शोधणे व जमा करण्याची प्रक्रिया. यामध्ये विश्लेषकाने माहिती शोधावी. त्यासाठी नष्ट केलेले फाईल म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये नेमून न दिलेली जागा, प्रवेश केल्याच्या नोंदी, उपकरणाच्या फाईल्स, कुकीज यांचा शोध घ्यावा व दुसऱ्या टप्प्यामध्ये स्लॅक स्पेस अर्थात फ्री स्पेस, प्रवेशाच्या नोंदी, प्रिंटर स्पूल फाईल, कीवर्ड्स यांचा शोध घेण्यात यावा. स्लॅक स्पेस महत्त्वाचे का आहे हे संबंधित चित्राद्वारे स्पष्ट करण्यात आले. विश्लेषणाच्या प्रक्रियेत कीवर्ड सर्च म्हणजेच शब्दांचा वापर करून शोधणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. चांगल्या प्रकारे व वर्गीकृत उत्तर मिळविण्यासाठी कीवर्ड्सची यादी करावी. सदरचे कीवर्ड गुन्ह्याशी तसेच केसशी संबंधित असावे. फॉरेन्सिक मार्गदर्शिका. फॉरेन्सिक गुन्ह्यांबाबत मार्गदर्शिका कशी आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. केस पेपरसह मुद्देमाल सीलबंद असावा. केस पेपरमध्ये खालील मुद्दे नमूद असावे. यामध्ये विषय, जावक क्रमांक व दिनांक, पोलीस स्टेशनचे संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता, गुन्हा रजिस्टर नंबर व कलम, तक्रारदाराचे नाव आणि पत्ता तसेच फिर्यादीचे संपूर्ण नाव, आरोपीचे नाव व पत्ता किंवा पाहिजे असलेल्या आरोपींची नावे, अटक दिनांक, गुन्हा घडल्याचे ठिकाण, गुन्हा घडल्याची तारीख व वेळ, गुन्हा दाखल तारीख व वेळ तसेच गुन्ह्यांची पार्श्वभूमी, जप्त केलेल्या पुराव्यांना निशाणी लावून वर्णनात्मक माहितीची यादी पाठविणे. यामध्ये मोबाईल फोन, उत्पादक कंपनीचे नाव, मॉडेल क्रमांक, IMEI क्रमांक असल्यास, सिम कार्ड, उत्पादक कंपनीचे नाव, कार्ड क्रमांक, रंग असल्यास, मेमरी कार्ड, उत्पादक कंपनीचे नाव, प्रकार, साठवण क्षमता आणि इतर छापील क्रमांक इत्यादी, हार्ड डिस्क ड्राईव्ह, उत्पादक कंपनीचे नाव, मॉडेल क्रमांक, सिरियल क्रमांक, भाग क्रमांक, साठवण क्षमता इत्यादी. सीलचा नमुना, गुन्ह्यासंबंधी प्रश्नावली, जप्त केलेल्या साहित्याची यादी तयार करून पाठविणे. यामध्ये सहाय्यक कागदपत्रे, मुद्देमालाचे एकूण पार्सल्स अथवा पाकिटे किती आहेत याबाबतची नोंद, दिलेल्या एकूण कोऱ्या हार्ड डिस्क किती आहेत याबाबतची नोंद, संदर्भ कागदपत्रांच्या एकूण छायांकित अथवा साक्षांकित प्रती, FIRची प्रत तसेच पंचनाम्याची साक्षांकित प्रत इत्यादी. मुद्देमाल घेऊन आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, बॅच नंबर जावक पत्रामध्ये नमूद असावा. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सही, पदनाम, शिक्का, तपासी अधिकाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर, पोलीस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक तसेच
पोलीस स्टेशनचा शिक्का त्यावर असावा. फॉरेन्सिक गुन्हे तपासाशी संबंधित प्रश्नावली स्पष्ट व लहान असावी. गुन्ह्याशी संदर्भित मुद्दे त्यामध्ये असावेत. संपूर्ण माहिती आवश्यक नाही. सहाय्यक कागदपत्रे यामध्ये तपासी अधिकारी मुख्य पोलीस अंमलदार यांनी संदर्भीय दस्तऐवज साक्षांकित केला असावा. मुद्देमाल हा पूर्णतः लेबल केलेला, लेबलवर गुन्हा रजिस्टर नंबर, पोलीस स्टेशन, भारतीय दंडविधान, इतर कायदे, 2 पंचांची नावे व सह्या आणि तपासी अधिकाऱ्याची सही व शिक्का असलेला असावा. जर मुद्देमाल हार्ड डिस्क असेल तर जास्त क्षमतेची किंवा दुप्पट क्षमतेची नवीन कोरी हार्ड डिस्क फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवावी. उदाहरणार्थ 500 GB हार्ड डिस्क मुद्देमाल असेल तर सोबत 1000 GB म्हणजेच 1 TB नवीन कोरी हार्ड डिस्क पाठवावी. घटनास्थळावरून जर CPU कॅबिनेट जप्त केले असेल तर त्याची फक्त हार्ड डिस्क विश्लेषणासाठी पाठवावी. CPU कॅबिनेट पाठवू नये. प्रिंटर, स्कॅनर, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस इत्यादी पाठवू नये. फक्त डिजिटल स्टोरेज मीडिया याप्रमाणे हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CD, DVD, फ्लॉपी, मोबाईल फोन, मेमरी कार्ड, सिम कार्ड इत्यादी विश्लेषणासाठी पाठवावे. यामध्ये टीप: जर जमा केलेला मुद्देमाल हा मोबाईल, सिम कार्ड, मेमरी कार्ड, CD, DVD, पेन ड्राईव्ह असेल तर नव्या कोऱ्या हार्ड डिस्क पाठवण्याची आवश्यकता नसते. CCTV केससाठी CCTV DVR मशीन, सॉफ्टवेअर, यूजर मॅन्युअल, पॉवर ॲडॉप्टर केबल्स जप्त करून FSL ला पाठविणे आवश्यक आहे. CCTV मशीनचा पासवर्ड केस पेपरमध्ये नमूद केलेला असावा. मुद्देमाल जर हार्ड डिस्क किंवा मेमरी कार्ड असेल तर खालीलप्रमाणे माहिती नमूद करावी. कंपनीचे नाव व मॉडेल नंबर, सिरियल नंबर व क्षमता इत्यादी. मुद्देमाल जर भारतीय निवडणूक आयोग ओळखपत्र हे असेल तर चित्रात दाखविल्याप्रमाणे माहिती घ्यावी. यामध्ये दोषारोप पत्रावर आरोपी व फिर्यादींचा फोटो व त्यांच्या सह्या असाव्यात. तसेच तपासी अंमलदाराचीही सही असावी असे सांगितलेले आहे. सायबर गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तपासाचा अहवाल म्हणजेच दोषारोपपत्र खालील मुद्द्यांवर पाठवावे. अर्थात खटल्याचा तपशील, यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर, पोलीस ठाणे, तसेच भारतीय दंडविधान किंवा माहिती व तंत्रज्ञान अधिनियम, पत्र क्रमांक इत्यादी. त्याचप्रमाणे मुद्देमाल माहिती, यामध्ये निशाणींची सविस्तर माहिती असावी. काय मिळाले त्याबद्दलची माहिती. गरज भासल्यास CD व DVD मध्ये माहिती द्यावी. जर मिळालेली माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ या स्वरूपात असल्यास, तसेच मोठ्या प्रमाणात फाईल्स असल्यास म्हणजेच सॉफ्टवेअर असल्यास नमूद करावे. येणेप्रमाणे आपण संगणकाच्या सहाय्याने झालेला सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करावा व त्यांचा सविस्तर अहवाल कसा सादर करावा, अहवालामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो व तपासादरम्यान आपण काय दक्षता घ्यावी याबाबत सविस्तर माहिती घेतली.